बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत दुपारच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील सिपना नदीला मोठा पूर आलाय। यावर्षीच्या पावसातील हा पहिलाच पूर आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे बुरोंडी गावातील नदीवरील पूल अर्धवट वाहून गेल्याने 2 गावांचा संपर्क तुटलाय। पूल वाहून गेल्याने शासनाचा निधी पाण्यात गेल्याने पुलाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळालंय। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांसह ओढ्यांना पूर आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। महिनाभराच्या विश्रांतीनंतर जालन्यामध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली। पावसाच्या आगमनाने माना टाकलेल्या पिकांना पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय आणि त्यामुळे शेतकरी सुखावले। मावळ तालुक्यामध्ये भात शेतीसाठी समाधानकारक पाऊस पडल्याने भाताच्या आगारातील साळुंब्रे गावातील पारंपरिक पद्धतीने भाताची लागवड करण्यात आली। भात लागवडीला वेग आल्याने शेतकरी शेतात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। मनमाडजवळ असलेला ऐतिहासिक अंकाई किल्ल्याचं सध्या सौंदर्य खुललंय। पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झालेला हा किल्ला पर्यटकांसह ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो। मध्य प्रदेशातील सीमेवरील संजय सरोवरातील पाणी पातळी वाढल्याने या प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत। 580.34 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। परिणामी भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोसेखुर्द धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने पाणीसाठ्यात गेल्या 13 वर्षातील उच्चांक गाठलेला आहे। तब्बल 13 वर्षांनंतर जुलै महिन्यात खडकवासला धरणामध्ये सर्वाधिक पाणीसाठा आहे। पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4ही धरणात आता 22.60 टीएमसी पाणीसाठा आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर अद्याप एकदाही मोठा पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे 5 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाने उघडीप घेतलेली आहे आणि त्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील काही भागात सोयाबीन पिकाची कोवळी पानं सुकायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर आता स्प्रिंकलरद्वारे सिंचन करण्याची वेळ आलेली आहे। राज्यामध्ये अनेक भागात लवकर सुरू झालेल्या सलग पावसामुळे भात पेरणीला उशीर झालाय। साताऱ्यातील डोंगर दऱ्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका कर्मचारी संपावर गेलेत। विविध मागण्यांसाठी परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारले। 300हून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले। छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयातील नर्सेसनंही काम बंद आंदोलन केलेलं आहे। पगारवाढीसह कंत्राटी भरती रद्द करण्यासाठी निदर्शनं सुरू करण्यात आली आहेत आणि यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। चंद्रपुरात परिचारिकांनी आंदोलन पुकारत संपात सहभाग घेतला आणि त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या अडचणीत वाढ झालेली आहे। परिचारिका संपावर गेल्याने रुग्णांचे हाल झाले। राजापूर तालुक्यातील तारळ गावात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची बोंब आहे। भर पावसातही नळाला पाणी येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा इशारा दिला। नांदेड शहरातील आस्था परिसरात 3 तरुणांनी एका महिलेसोबत अश्लील वर्तन करत तिला शिवीगाळ करत दुचाकीला धडक देत पळ काढला। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांची दुचाकी जप्त केली। वर्ध्यातील पुलगाव नगर परिषदेमध्ये एका स्वच्छता विभागातील सफाई कर्मचाऱ्याला शिक्षकाची जबाबदारी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सफाई कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीचं पत्र व्हायरल झाल्यानं हा संपूर्ण भोंगळ कारभार उघडकीस आला। शेतात दगड का टाकले या किरकोळ कारणावरून लोखंडी रॉडसह दगडांना दोघांना बेदम मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धाराशिवमध्ये अजूनही अवैध सावकारीचा फास आवळतोय का असा सवाल उपस्थित झाला। एका मगरूर सावकारानं एका व्यक्तीला जीवघेणी मारहाण केली। संबंधित व्यक्तीच्या पाठीवर काळे निळे वळ आलेले आहेत, तर त्याचा हातही फ्रॅक्चर झालाय। या व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, मात्र अद्यापही सावकारावर गुन्हा दाखल केलेला नाही। ईव्हीएम विरोधात मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेणाऱ्या मार्कडवाडीतील एका कुटुंबाला वाईट टाकण्यात आलं। किराणा दुकानातून सामान देण्यासाठी नकार देण्यात आला आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला वाईट टाकल्याचा आरोप होतोय। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या दापोली महाड मार्गाचं काँक्रिटीकरणाचं काम लवकरच सुरू होणार आहे, मात्र या विकासाच्या नावाखाली थेट निसर्गाची कत्तल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे। दुतर्फा असलेल्या वृक्षांची ठेकेदाराकडून कत्तल केली जाते।
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गर्दी वाढल्यानं रुग्णांवर जमिनीवर गाद्या टाकून उपचार करण्याची वेळ आली आहे। एकीकडे अत्याधुनिक रुग्णालय धुळखात पडलेलं असताना दुसरीकडे एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे। नाशिकमधील दिंडोरीमध्ये मोटारसायकल आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 7 जण जागीच ठार झालेत। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांसह एका बालकाचा समावेश आहे। चाळीसगावात पोलिसांनी छापा टाकत तब्बल 31 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून त्यांच्याकडून 3,15,000चा ऐवज जप्त केला। पुण्यात एका डेटिंग ॲपवरून ओळख करत तरुणाला फसवल्याचा प्रकार समोर आलाय। आरोपीनं तरुणासोबत अश्लील व्हिडिओ शूट करत ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 10,000ची खंडणी मागितली। या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। पुणे विमानतळात चॉकलेटच्या बॉक्समधून प्राण्यांची तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। चॉकलेटच्या बॉक्समधून तब्बल 14 सापांची तस्करी करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। 90 दिवसात पैसे दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवत कोपरगावसह शिर्डी आणि राहाता परिसरातील नागरिकांची लाखोंची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अकोल्यामध्ये पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून 2,30,000च्या ड्रग्जसह दुचाकी आणि मोबाईल हस्तगत केले। पुणे पोलिसांनी पुन्हा एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। कुख्यात टोळीवर मकोका लावण्यात आला आहे। या टोळीतील 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं काही दिवसांपूर्वीच हत्यारांचा वापर करत हल्ला केला होता। या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीचा फैसला धर्मदाय आयुक्तांच्या कोर्टात गेलाय। दोन्ही निवडणुकीची प्रक्रिया केल्यानंतर निवडणूक आयोग फैसला करणार आहे। तर दुसरीकडे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कुस्तीगीर परिषदेची बैठकही पार पडली। तळेगाव, सोमाटणे आणि लोणावळा येथील वर्सोली टोल नाक्यावरील अनियमिततेबाबत आमदार सुनील शेळके यांनी सरकारला धारेवर धरलं होतं। या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांनी चौकशीचे आदेश दिले। पुणे विमानतळावरून लवकरच नव्या 15 मार्गांवर विमानसेवा सुरू होणार आहे। विमानतळाला मंजूर झालेल्या 15 नवीन स्लॉटसाठी मार्गांची निश्चिती करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। राज्यभरातील महिला परिचारिका एकवटल्या असून त्या चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। आपल्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी राज्यभरातील महिला परिचारिका आंदोलनासाठी दाखल झालेल्या आहेत। हसन मुश्रीफ यांच्यासोबतची चर्चा असफल ठरल्यानं काम बंद आंदोलन त्या करतायत। 7व्या वेतन आयोगामध्ये स्टाफ नर्सेसची झालेली उपेक्षा आणि कंत्राटी पद्धतीनं नियुक्त्या केल्यामुळे नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यानंतर आता हजारो परिचारिका मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करतायत। तर नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील नर्सेसचं देखील काम बंद आंदोलन सुरू असून सर्व नर्सेस आणि ब्रदर्सनं एकत्र जमून तीव्र निदर्शन केलंय। तर धुळ्यातही भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका कर्मचारी संपावर आहेत। 300 पेक्षा अधिक कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। परिचारिकांच्या या आंदोलनांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे। नर्सिंग अलाउन्स, जुनी पेन्शन या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येते। राज्यभरातील परिचारिका आज कामबंद आंदोलन करत आहेत। आझाद मैदानामध्ये गेले अनेक दिवस त्यांच्याकडनं आपला आवाज बुलंद केला जात आहे आणि आज थेट कामबंद आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, ज्याचा परिणाम राज्यभरातील अनेक शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेवरती होणार आहे। खरं तर यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यातील प्रमुख प्रश्न हा कंत्राटी भरतीला विरोध असल्याचा आहे। गेले अनेक दिवस ते याबाबत सरकारकडे पाठपुरावा करताय। काल हसन मुश्रीफ मंत्री महोदयांशी सुद्धा त्यांची बैठक झाली, परंतु त्यात कोणत्याही पद्धतीचा तोडगा निघाला नसल्यानं आज हे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे। 1 दिवसाचं काम बंद आंदोलन तुम्ही आज करतायत, खरं तर काय नेमक्या सरकारकडनं अपेक्षा आहेत, काय मागण्या आहेत? 2022 मध्ये आम्ही सर्व राज्यातील परिचारिकांनी कंत्राटी भरती थांबवण्यासाठी आंदोलन केलं होतं। 10 दिवस आंदोलन चालल्यानंतर शासनाच्या ही बाब लक्षात आली आणि त्यावेळी कंत्राटी पद्धतीची जी भरती होती ती रद्द करून कायमस्वरूपी पदभरती केली गेली। आज पुन्हा शासनाने राज्यातल्या 10 प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण केलंय, परंतु त्याचं मनुष्यबळ मात्र निर्माण झालेलं नाही। त्याचबरोबर परिचर्या महाविद्यालय सुद्धा निर्माण केलेली आहेत, त्याचं सुद्धा मनुष्यबळ उपलब्ध केलेलं नाही। ज्या पद्धतीने कंत्राटी भरतीचे निर्णय होत आहेत ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। परिचारिका ह्या जीवित संपत्तीला वर काम करतात,
कंत्राटी भरती ही त्यासाठी योग्य नाही. जनतेचं आरोग्य सुद्धा यामुळे धोक्यात येऊ शकतं. याशिवाय परिचारिकांच्या आर्थिक मागण्या आहेत ज्याकडे 40 वर्षापासून लक्ष दिलं गेलं नाहीये. ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा शासनाकडे करतो आहोत. 2022 ते 25 पर्यंत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, परंतु याला दप्तर दिरंगाई म्हणावं की परिचारिकांकडे कायमच शासनाचं दुर्लक्ष म्हणावं, अशी परिस्थिती आज राज्यातील परिचारिकांसमोर आहे. वेतन त्रुटीमध्ये दिले गेले आहेत ती सर्व निवेदनं उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे. एक मिनिट, शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का? होय अध्यक्ष महोदय. नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे. राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला? अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं. नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे. आपण सांगा, तुम्हाला सगळी नावं माहित आहेत का अध्यक्ष महोदय? ती सगळ्यांची नावं आहेत. अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे. चला बस झालं आता, चला पुढे जाऊ. काय करता? मी उभा राहिलो की तुमची पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही हल्ली. तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं. बसा, बसू. पुढे जाऊ ना आता. असं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत. मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला, असं गृहराज्यमंत्री म्हणतात. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर, म्हणून मी उभा राहिलो, नाही तर मी उभा राहिलो नसतो. बोला मंत्री महोदय. काय महोदय, मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती. ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली. इतकं सिंपल आहे. ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती. आता बास झाला. आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात? महोदयांच्या ठीक आहे, चला पुढे चला. अध्यक्ष महोदय, नरके साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने त्यांनी उत्तर अशासकीय दिलं नाही, सदस्यांची स्पष्टीकरण विधेयकाने दिलंय. ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यावयाचा वेळ ठरविण्याकरता समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजाची एकूण 2.5 तासाचा वेळ उपलब्ध आहे. त्यापैकी विधानसभेकडे पुनर्प्रस्तावाकरता असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 4 मिनिटे, तसेच विचारात असलेल्या 2 अशासकीय विधेयकांना 13 मिनिटे व उर्वरित 120 मिनिटांचा वेळ पुढील प्रमाणे अशासकीय सदस्यांना देण्यात यावा. 1. डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 103 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 2. धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 33 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 3. राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 43 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 4. राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 39 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. 5. ॲडव्होकेट पराग आळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 50 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. तुम्ही बसा, मी तुम्हाला लगेच संधी देतो. श्री प्रशांत Very ठाकूर good. यांचा ठराव क्रमांक 151 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही. यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्यापुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात यावा, अशी ही समिती शिफारस केली आहे. अशासकीय विधेयके आणि ठराव समितीच्या तिसरे
प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले